हॅलो ट्रेडर्स. तर या आतापर्यंतच्या एपिसोडमध्ये आपण बघितले की प्राइस ही कशी ट्रॅव्हल करते, कसे त्याचे हायज लोज कन्फर्म होतात. त्याच्यानंतर आपण बघितले की प्राइस मध्ये एक्झॅक्ट रिव्हर्सल्स कोणते कोणते असतात. मग त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की प्राइस मधला एक्झॅक्ट वर्क होणारा रिव्हर्सल आपण कसा फाइंड आउट करतो. आता याच्या नेक्स्ट स्टेप काय असणार आहे आपली, की टाइम फ्रेम कॉम्बिनेशन बघितलं आपण. त्या टाइम फ्रेम कॉम्बिनेशन मध्ये काय समजलं आपल्याला, की एखाद्या आपल्या हायर टाइम फ्रेमच्या पॉइंट ऑफ इंटरेस्ट वरती किंवा रिव्हर्सल वरती प्राइस आल्यानंतर आता आपल्याला काय बघायचं आहे, तिथं जाऊन एक ट्रेड इनिशिएट करण्यासाठी या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तरी याबद्दलची पूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर पुढचा पॉइंट असणार आहे आपला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट. म्हणजे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट हे एक्झॅक्टली कशासाठी वापरतो आपण, जेव्हा प्राइस ही एका हायर टाइम फ्रेम मधून लोअर टाइम फ्रेम मध्ये जाते, जिथून आपण एक रिव्हर्सल बघणार आहे, जिथं आपल्याला एंट्री इनिशिएट करायची आहे. तर ती आपण सेम टाइम फ्रेम मध्ये न करता लोअर टाइम फ्रेम मध्ये जातो. त्याचं कारण काय, तर आपले स्टॉप लॉसेस छोटे होतील. आपल्याला परफेक्ट एंट्री फाइंड आउट करण्यासाठी आणि डॉट एंट्रीज बसण्यासाठी आपण लोअर टाइम फ्रेम मध्ये जातो. पण लोअर टाइम फ्रेम मध्ये गेल्यानंतर आपल्याला काय बघायचंय, तर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघायचंय. तर ह्याच्या आपलं थोडस बेसिक गोष्टी आपण सुरुवात करूया. तर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट मध्ये आपण आजपर्यंत ट्रेंड मध्ये काय बघितलं, की प्राइस कशी मूव्ह करते, एक हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो करत एका आपल्या रिव्हर्सलला टॅप करते. त्या रिव्हर्सलला टॅप केल्यानंतर आपल्याला काय दिसतं, आता नवीन हायर हायस फॉर्म न होता प्राइस काय करते, त्याचा प्रिव्हियस लोअर हायर लो ब्रेक करून एक लोअर लो फॉर्म करते. जसं आपण इथं बघतोय, प्राइसनं काय केलं, एक सिरीज ऑफ हायर लोस ब्रेक करून प्राइसनं एक लोअर लो बनवला आणि मग प्राइस डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये गेले हे आपल्याला कन्फर्म झालं. आपण असं समजतो की प्राइस ही डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये गेली. ही झाली आतापर्यंतची एकदम बेसिक लेवल जसे प्राइस ट्रॅव्हल करत असते. त्याच्यानंतर काय होतं, की एक्झॅक्टली तिथं जात असताना आपल्याला काय दिसते, की प्राइस ही आयडियम वॉस म्हणजे एक इनफॅक्ट स्ट्रक्चर फॉर्म करत जाते. आता प्राइस ही कम्प्लिटली ट्रेंड चेंज करून रिव्हर्सल मध्ये कन्वर्ट झाली आहे, बाईंग मधून सेलिंग मध्ये गेली. हे आपण कधी कन्फर्म करतो, आपल्याला ज्यावेळी प्राइसने आयडीएम केली, एक हाय कन्फर्म होतो, त्या हायच्या वरती क्लोजिंग मिळाल्यानंतर लो कन्फर्म होतो आणि त्या लोच्या खाली क्लोजिंग आलं म्हणजे काय झालं, की प्राइस ही आतापर्यंत जी बाईंग होती ती आपल्या एका पीओआय ला टॅप झाल्यानंतर आता सेलिंग मध्ये कन्वर्ट झाली. हे आपण कुठं आयडेंटिफाय करतो, तर इथं आयडेंटिफाय करतो. हेच आपल्या लोअर टाइम फ्रेम मध्ये आपल्याला बघायचं. ही एसएमसी ची ट्रॅडिशनल एंट्री सेटअप आहे, जिथं आपल्याला लोअर टाइम फ्रेम मध्ये एक कम्प्लीट चॉर्च बघायचा आहे आणि त्याच्यानंतरच्या रिव्हर्सल पॉइंट वरून आपल्याला शॉर्ट करायचा. आता त्याच्यानंतरचे रिव्हर्सल पॉइंट कोणते असू शकतात, तर आयडीएम आहे, ऑर्डर ब्लॉक्स आहेत, भरपूर प्रकार आहेत. ही आपली ट्रेडिशनल पद्धत झाली. पण ऍक्च्युअल मार्केटमध्ये या गोष्टी वर्क होताना दिसत नाहीत. ऍक्च्युअल मार्केटमध्ये आपल्याला काय दिसतंय, की प्राइस ही एक्झॅक्टली मूव्ह कशी करत असते, तर प्राइस मध्ये मुवमेंट येत असताना आपल्याला बघायचं काय, की प्राइस मध्ये एक्झॅक्टली रिव्हर्सलला टॅप केला. आता इन केस हा जो ऑर्डर ब्लॉक आहे आपला, हा एक हायर टाइम फ्रेमचा आपला ऑर्डर ब्लॉक आहे. तर आपल्यासाठी मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कोणता असणार आहे, ज्या प्राइसनं आपल्याला एखादा पुलबॅक हिट करून प्राइसने टॅप केल्यानंतर त्याच्या आधीचा एक पुलबॅक बघायचा आहे आणि आपल्याला त्याला सॉलिड बॉडीचं क्लोजिंग पाहिजे, जर तिथं लिक्विडिटी ग्रॅब नसेल तर. आणि जर लिक्विडिटी ग्रॅब असेल तर आपल्याला स्वीप असलं तरी त्याला आपण ऍज अ मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट असं कन्फर्म पकडू शकतो. तर लिक्विडिटी स्वीप झालं पाहिजे म्हणजे काय होतं, बऱ्याचदा लोकांना काय होतं, की लोक हे एंट्री इनिशिएट करतात, ऑर्डर ब्लॉक टॅप झाल्यानंतर ऑर्डर ब्लॉकच्या वरती एसएल ठेवतात. पण प्राइस काय करते, थोडीशी डिस्प्लेसमेंट देते आणि त्याच्यानंतर प्राइस मध्ये रिव्हर्सल माघारी येतो, त्यांचा एसएल हंट होतो आणि प्राइस पुन्हा कंटिन्युएशन मध्ये निघून जाते. पण हे होतं कशामुळं, प्राइस मध्ये ज्यावेळी आयडीएम झाली, म्हणजे एक आपण याला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट पकडतो, पण इथं एक पार्ट मिसिंग आहे. काय पार्ट मिसिंग आहे, तर लिक्विडिटी स्वीप. सेम हायची लिक्विडिटी हंट झाली, ज्यालाच आपण बऱ्याचदा म्हणतो की प्राइस मध्ये डबल टॉप झाला किंवा डबल बॉटम झाला. म्हणजे एक्झॅक्टली काय होत असते, की एका कॅन्डलचा हाय जेव्हा ब्रेक न होता तिथं आपल्याला सॉलिड बॉडीचं क्लोजिंग मिळतं. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, ते स्ट्रक्चर कम्प्लीट झालं. पण ज्यावेळी स्ट्रक्चर कम्प्लीट होत नाही, फक्त त्याच्यावरची लिक्विडिटी हंट होऊन मार्केटमध्ये फॉल यायला चालू होतो. त्यामुळे आपल्यासाठी ए प्लस सेटअप कोणता असणार आहे आपला, ज्यावेळी
मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होण्याआधी एका फुलबॅकची लिक्विडिटी हंट झाली पाहिजे, स्टॉप हंट्स झाली पाहिजे, लिक्विडिटी ग्रॅब झाली पाहिजे. बऱ्याच पद्धतीत याला वेगवेगळी नावं आहेत. हे एक्झॅक्टली आपल्याला आपल्या ट्रेडिंगच्या सेटअप्स मध्ये बघायचं आहे. ओके, याचे थोडेसे आपण एक्झाम्पल्स बघूया. आता हा चालूचा गोल्डचा चार्ट आहे. या गोल्डच्या चार्ट मध्ये आपल्याला काय बघायचं आहे की एक्झॅक्टली प्राइस मध्ये येणारी मोमेंटम काय आहे. लोअर टाइम फ्रेम मध्ये आपण शिफ्ट झालो. या लोअर टाइम फ्रेम मध्ये आपल्याला बघायच्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. ओके, आता हा वाला एरिया इथं काय झालं, एक आपला रिव्हर्सल पॉइंट आला. रिव्हर्सल पॉइंट आल्यानंतर प्राइस मध्ये मोमेंटम कधी आलं, प्राइसनं ज्यावेळी एमएसएस केला, प्राइस रिट्रेसमेंट केली, हाय ब्रेक करू शकली नाही. का? कारण यानं प्रिव्हियसची लिक्विडिटी ग्रॅप केलेली आणि प्राइस मध्ये डिस्प्लेसमेंट आली. सेम ऍज इट इज इथं पण खाली पण बघताना तुम्हाला काय जर दिसतंय की प्राइस मध्ये लिक्विडिटी ग्रॅप झाली, प्राइस मध्ये नंतर मोमेंटम आलं. याच प्रकारे तुम्हाला लोअर टाइम फ्रेम मध्ये शिफ्ट झाल्यानंतर काय बघायचंय, तर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघायचंय. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट तुम्ही कशाला मार्क करणार, तर एका पुलबॅकला मार्क करणार ज्याच्या आधीच्या पुलबॅकची लिक्विडिटी हंड झाली. हा एकदम बेस्ट सिनेरिओ आहे तुम्हाला कंडिशन सगळ्या सॅटिस्फाय करण्यासाठी. तर काय आहे इथं, इथं काय दिसतंय तुम्हाला की प्राइसने एक स्टॉप हंट केला. आता इथं पण एमएसएस आहे. सो इन केस हा जर आपण पकडलं की हा आपला एखादा रिव्हर्सल आहे XYZ असं आपण पकडून चालूया, तर काय प्राइसनं काय केलं, इथं क्लोजिंग दिलं. पण त्याच्यानंतर प्राइसनं काय केलं, अपसाईडला प्राइस क्लोज द्यायला फेल झाली. प्राइस फेल झाली ते क्लोजिंग द्यायला. लोकांनी ज्या पण या ऑर्डर ब्लॉक्सच्या समथिंग वरती एसएल ठेवले असतील त्यांचे एसएल हंट केले. त्याच्यानंतर प्राइसनं खाली येऊन काय केला, एमएसएस केला. एमएसएस म्हणजे काय, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालाय, लिक्विडिटी हंट झाली आहे. त्यावेळी प्राइसनं काय केलं, माघारी रिट्रेसमेंट करत आली प्राइस, त्याच्या एखाद्या रिव्हर्सल पॉइंट वरती टॅप केली आणि प्राइसनं आपलं टार्गेट डन केलं. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, इथं काय झाले, लिक्विडिटी स्वीप आहे. लिक्विडिटी स्वीप असताना मार्केट स्ट्रक्चर शिफ्टला सॉलिड बॉडीनं क्लोजिंग नाहीये, तरी सुद्धा प्राइसनं काय केलं, आपले सगळे कंडिशन्स सॅटिस्फाय केले. हेच आपण जर गोल्डच्या 4 अवरच्या टाइम फ्रेम वरती जर बघितलं गोल्डला, तर आता आपल्याला काय दिसतंय की एक समथिंग. ओके, आता काय दिसतंय याच्यात आपल्याला, प्राइसनं एका रिव्हर्सल पॉइंटला टॅप केले. प्राइसनं काय केले, रिव्हर्सल पॉइंटला टॅप केले. इथं लिक्विडिटी स्वीप नाही, इथं क्लोजिंग आहे. पण प्राइसनं काय केले, एमएसएस ला क्लोजिंग दिली. एमएसएस करताना क्लोजिंग दिली. दोन प्रकारे, एक तर क्लोजिंग देईल किंवा स्वीप करेल. स्वीप करताना केलं असेल तर आपल्याला लिक्विडिटी स्वीप पाहिजे. जर स्वीप नसेल, एमएसएस ला क्लोजिंग दिलं असेल, तर आपण काय करू शकतो, हे आपल्यासाठी कन्फर्मेशन आहे की प्राइस ही हेवीली बिअरिश आहे. आपण काय करू शकतोय की याच्यावरती एमएसएस नंतर प्राइस रिट्रेसमेंट करत येईल आणि आपल्या एखाद्या पॉइंट ऑफ इंटरेस्ट मधून रिव्हर्सल करेल. आता पॉइंट ऑफ इंटरेस्टसाठी एंट्रीसाठी भरपूर ऑप्शन्स आहेत आपल्याला. एक तुम्ही आतापर्यंत शिकलेला एक पॉईंट म्हणजे आपण ओटीई लेवल्स बघितलेले. आता आपल्यासाठी काय आहे की हा एमएसएस झाल्यानंतर हा काय आपला कन्फर्म आहे, जो की ब्रेक होणार नाहीये. त्याच्यानंतर आपण काय वेट करायचं, एक कन्फर्म लो होण्याचा वेट करायचा. तो कशाने होऊ शकतो, आयडीएम फॉर्म झाल्यानंतर. त्याच्यानंतर आपण काय करायचंय, सिम्पली या लो पासून या हाय पर्यंत आपल्याला ओटीई लेवल्स फाइंड आउट करायचे. सॉरी, या हाय पासून या लो पर्यंत ओटीई लेवल्स फाइंड आउट करायचे. सो दॅट आपल्याला काय करणार आहे, एक प्रीमियम एरिया कळणार आहे जिथून प्राइस रिव्हर्सल करते. हा सिम्पलेस्ट वे आहे आपल्याला रिव्हर्सल फाइंड आउट करण्यासाठी. तुम्ही बघू शकता आरामात त्याने टार्गेट डन केलंय आपल्या ओटीई लेवल्सला येऊन. या प्रकारचे एंट्री सेटअप्स तुम्ही लोअर टाइम फ्रेम मध्ये युज करू शकता. आता याच्यात भरपूर कन्सेप्ट आहेत जे लोअर टाइम फ्रेम मध्ये आपण युज करू शकतोय एंट्री फॉर्म करण्यासाठी. आतापर्यंत जे पण काय नॉलेज होतं हे सगळं एसएमसी बेस्ड होतं. आता एंट्रीसाठी ज्या पण गोष्टी नेसेसरी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मी इथून पुढे पर व्हिडिओ एक एक कॉन्सेप्ट, जसं की रिजेक्शन ब्लॉक असेल, मेटिगेशन ब्लॉक असेल, ब्रेकर ब्लॉक असेल, इनव्हर्स एफव्हीजी, रिजेक्शन ब्लॉक, भरपूर कॉन्सेप्ट आहेत. ते आपण वन बाय वन आयसीटीचे एंट्री मॉड्यूल्स किंवा आयसीटी लर्निंग अशा नवीन प्लेलिस्टमध्ये त्या गोष्टी आपण घेऊन येणार आहे. तरी ज्यांना कुणाला बेसिक पासून मॉडरेट लेवल पर्यंत शिकायचं आहे त्या सगळ्यांनी ही प्लेलिस्ट आपली आत्ताची कम्प्लिटली
बघावी आणि त्याच्यानंतरच तुम्ही आपल्या आयसीटी लर्निंगच्या प्लेलिस्टला तुम्ही त्याचे व्हिडिओज बघून त्यांचे कन्सेप्ट वापरून तुम्ही एंट्रीसाठी एक्स्ट्रीम लोएस्ट म्हणजे एकदम डायव्ह इन टू पिपेट्स असं मी आपला होणार आहे की एक्स्ट्रीम लोएस्ट करण्याचा मी प्रयत्न करतोय की जे पण काय मी वापरतोय एंट्रीसाठी ते सगळ्या गोष्टी मी याच्यात एक्सप्लेन करून सांगणार आहे. तरी माझी पूर्ण व्हिडिओची एसएमसीची प्लेलिस्ट तुम्ही बघावी आणि असाच सपोर्ट माझ्या येणाऱ्या व्हिडिओजला पण करावा एवढीच विनंती.